बातमी आली म्हणजे पुन्हा परत पेपरमध्ये बातमी याची ते जॉईन झाले नाही, भीती वाटत होती, पण ते रुजू झाले. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आम्हाला एक जिल्हाधिकारी मिळाला बऱ्याच दिवसानंतर, आणि ते चांगले प्रशासकीय अधिकारी आहेत असं कळल्यामुळं अजून जास्त आमचा आनंद द्विगुणित झाला. हे खरं आहे. माननीय डॉक्टर सुनीलजी लहाने आणि ज्यांचा सत्कार करण्यात आला, वसंतरावजी बारडकर, दत्तात्रराव काळे, एम.जेड. सिद्दीकी, विष्णुपंत पुराणिक, फेस्कॉमचे अशोकराव तेरकर आणि माझ्या सर्वच मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक दिनाच्या मी सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो. आज नुसता ज्येष्ठ नागरिक दिनच आहे असा नाही, तर आज जागतिक रक्तदान दिवस पण आहे. आणि आमचा जे आम्ही स्किन स्पेशालिस्ट आहोत त्यांचा आज वर्ल्ड आर्टिकेरिया डे पण आहे, ज्याला आपण मराठीमध्ये पित्त असं म्हणतो. तर मित्रांनो, ही ज्येष्ठ नागरिक आपल्याला जो दिन आहे साजरा करायचा आपल्यावर वेळ का आली, हा आपला पहिला प्रश्न आहे. कारण आता आपण वयाने वाढलेलो आहोत आणि याला आम्ही जिम्मेदार आहोत. आमचं वैद्यकीय शास्त्र जिम्मेदार आहे असं आमचं स्वतःचं मत आहे. कारण आपल्या देशाचं जे आयुष्य आहे, सरासरी आयुष्य जे आपण कॅल्क्युलेट करतो आहे ते 1910 साली 22 वर्ष होतं. म्हणजे भारतातला माणूस फक्त 22 वर्ष जगत होता आणि आज मात्र आपलं सरासरी आयुष्य 71 वर्ष झालेलं आहे. आणि याला सर्व आमचे जे काही वैद्यकीय डॉक्टर्स आहेत, सर्व पॅथीचे, ते याला जबाबदार आहेत. आणि म्हणून आपल्याला ज्येष्ठ नागरिक दिन साजरी करायचा वेळ आपल्यावर आलेली आहे, हे खरं आहे. मित्रांनो, एक जरी हा जरी एक फॅक्टर असला वैद्यकीय व्यावसायिकांचा, तरी पण आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की वृद्धांची संख्या ही वाढत आहे. म्हणजे अगोदर 60% होती, 9% झाली, 13% झाली, 14% झाली, आणि आज आपण कोट्यावधीने या भारतामध्ये आहोत. आणि त्याचबरोबर वृद्धासाठी ज्या काही गोष्टी असतात की ज्या गोष्टीमुळं आपल्याला या आजच्या दिन साजरा करावा लागतो आहे, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपली जी मुलं आहेत ही जास्त बिझी आहेत आणि ती जास्त बिझी असल्यामुळे आपल्याकडे लक्ष देत नाहीत. माणुसकीची सहानुभूती जी आहे हे वरचेवर कमी होत आहे. आणि संस्कृतीचा पगडा, ज्या संस्कृतीला आपण ज्येष्ठ मानत होतो, दशरथाची श्रावणबाळाची संस्कृती आपण ज्याला मानत होतो, तो पगडा दूर होत आहे. आणि स्थलांतराची प्रक्रिया खेडेगावातून शहराकडे, शहरातून मोठ्या शहराकडे आणि जागतिकीकरणाकडे आणि अमेरिकेकडे जात आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे ही वृद्धांची समस्या आज निर्माण झालेली आहे. 1992ला जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आपल्याला हे माहिती आहे की आपली मुलं आपण अमेरिकेला पाठवली, ऑस्ट्रेलियाला पाठवली, पण त्यांचा आईबापाचा विचार आपण केला नाही. आज ही जी माणसं आहेत, जी आईवडील आहेत, ही भारतामध्ये आहेत, मुलं अमेरिकेमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळं ही अजून एक समस्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळं आपल्या समोर मित्रांनो आलेली आहे. त्यामुळं जागतिक दिन आपल्याला साजरे करावे लागत आहेत. वृद्धांच्या ज्या काही समस्या आहेत या आपल्याला लोकांपुढं आणाव्या लागत आहेत. आणि आपल्याला सरकारचं आणि समाजाचं सहकार्य खरं म्हणजे अपेक्षित आहे. खरं म्हणजे मी वृद्धांना नेहमी असं, म्हणजे सिनियर सिटीजनला नेहमी असं म्हणत असतो की म्हातारी माणसं वाईट नसतात, तर म्हातारपणच वाईट असतं. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी थोडी फुले द्यावी, मावळत्या आयुष्याला सुगंधाची सोबत द्यावी, असं मी नेहमी म्हणत असतो. आणि आपण असं म्हणू नये झालं माझं आयुष्य जगून झालं, ते अशा प्रकारची भूमिका आपण घेऊ नये. त्यासाठी आपल्याला माहिती आहे, आपण आज जे सत्कार केले या लोकांचे, वसंतराव बारडकर, दत्तात्रय काळे, ही तरुण माणसं आज आपल्यामध्ये आहेत. सगळ्यात चांगलं म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की ब्रिटिश नागरिक जो फौजा सिंग आहे, हा 100व्या वर्षी मॅरेथॉन त्यांनी केलं. म्हणजे आपणही ते करू शकतो, याची शाश्वती आपल्यामध्ये पाहिजे आहे. आणि वृद्धामध्ये आम्ही नेहमी वैद्यकीय व्यावसायिक 3 प्रकारच्या कॅटेगरी करतो. तरुण वृद्ध आम्ही ज्याला म्हणतो 60 ते 75, वृद्ध आम्ही म्हणतो 75 ते 80, आणि अतिवृद्ध जे आहे ते 80च्या नंतरचे. आणि त्या प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आम्ही त्या अनुषंगाने खरं म्हणजे लावत असतो. मित्रांनो, मी तुम्हाला एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून सांगू इच्छितो, आम्ही वयाचं कॅल्क्युलेशन जे काय तुमचं क्रोनॉलॉजिकल हे जे त्याप्रमाणे आम्ही करत नाही. आज तुम्ही जेव्हा जन्मलात आणि आज तुमचं वय काय आहे याला आम्ही क्रोनॉलॉजिकल एज म्हणतो. आणि त्याप्रमाणे आपण सर्व व्यवहार, शासकीय वगैरे व्यवहार या भाषेमध्ये चालतात. पण आज आम्ही बायोलॉजिकल एज काय कॅल्क्युलेट करतो. बायोलॉजिकल एजप्रमाणे आज माझं वय 42 आहे. म्हणजे तुमचं BMR आहे किती आहे, तुमचं डायबिटीस तुम्हाला आहे का, हायपरटेन्शन आहे का, असेल तर ते कंट्रोल आहे का, तुम्हाला काय आजार आहे,
या प्रकारानं बायोलॉजिकल एज कंट्रोल केल्याचं म्हणजे मोजमाप केलं जातं आणि त्याप्रमाणे तुम्ही फिट आहात की नाही अशा प्रकारच्या भूमिका घेऊन तुम्ही अजून काम करू शकता की नाही अशा प्रकारे अमेरिकन स्टॅटिस्टिक्स खरं म्हणजे मित्रांनो तयार व्हायला लागल्या. आणि तिसरी गोष्ट मी नेहमी सांगतो की मेंटल एज, हाऊ वी फील आवर सेल्स, की मी किती यंग आहे. मित्रांनो या प्रकारे आज आपल्याला बायोलॉजिकल एज कमी करायचं आहे. आपल्याला आपलं एज कमी करायचं म्हणजे बायोलॉजिकल एज आपण आज कमी करू शकतो आहोत. आणि या भारतामध्ये वृद्धाश्रमाची गरज पडू नये अशा प्रकारच्या भूमिका आपल्याला घ्यायच्या आहेत, कारण आपण त्यामध्ये आपल्याला फिट राहायचं आहे. मित्रांनो मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की नेहमी असं म्हटलं गेलं की भारताची लोकसंख्या खूप आहे हे आपल्यावर बोजा आहे. पण आज आपण त्याच्याकडं असेट म्हणून बघत आहोत त्या लोकसंख्येकडं. तसंच आज आपण या जे काही आपले नागरिक सिनियर सिटिझन्स आहेत त्यांच्याकडं पण आज आपण असेट्स म्हणून बघितलं पाहिजे आहे. आणि या असेट्स म्हणून बघायला जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आज जिरियाट्रिक नावाचं जे मेडिसिनमध्ये सायन्स पुढं येत आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय स्पेशालिस्ट तयार होत आहेत, जिरांटिओलॉजीची ब्रँच तयार होत आहे. आणि सिनियर सिटिझन्स जे टी व्हीसमोर बसलेले असतात त्यामुळे वेगवेगळ्या मालिका तयार होत आहेत, त्याच्यामध्ये लोकांना काम मिळत आहे. आणि पर्यटन व्यवसाय पण सिनियर सिटिझनमुळे वाढला आहे. तुम्ही लक्षात घ्या आज सिनियर सिटिझनचे वेगळ्या प्रकारच्या पर्यटनाच्या सोयी निर्माण होत आहेत. म्हणजे या सोयी आपण निर्माण करून देत आहोत आणि त्याप्रमाणे आपण उत्पन्न देत आहोत या जगाला आणि या देशाला. याची जाणीव खरं म्हणजे आपण ठेवली पाहिजे आहे. जे आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जातो तिथे आज ब्रेकफास्ट मिळतो, त्या ठिकाणच्या माणसाला काम मिळतं. जे वृद्ध असतात त्यांच्या जे काही मामा वगैरे ठेवतो, मावशी आपण ठेवतो त्यांना काम मिळतं. त्याशिवाय मेडिकलची हेल्प असते की ज्याच्यामध्ये आपण सामान पुरवतो, डायपर वगैरे या प्रकारच्या व्हीलचेअर वगैरे त्यांना पण आज व्यवसाय मिळतो आहे. एवढंच नाही तर डायबिटीस आणि ब्लड प्रेशरसारखी औषधं खूप लागत असल्यामुळं मेडिकल स्टोअरचा धंदा पण खूप वाढलेला आहे आणि दुकानं पण खूप वाढलेली आहेत. दॅट ऑल क्रेडिट गोज टू अस. म्हणजे आपल्या सिनियर सिटिझनमुळे हे होत आहे. आणि माणूसोपचार म्हणून समुपदेशन केंद्र पण आज भारतामध्ये बरीचशी निघत आहेत. मी असं म्हणेल या ठिकाणी जे कोणी लेखक आहेत या लेखकांना मी असं आव्हान करू इच्छितो की आज बरीचशी पुस्तकं अशी आहेत की पालकांनी किंवा पाल्यांनी मुलाशी कसं वागावं, पण अशी पुस्तकं नाहीत की मुलांनी पालकाशी कसं वागावं. मी साहित्यिकांना आव्हान करू इच्छितो की या प्रकारची पुस्तकं त्यांनी लिहावी आणि या प्रकारे त्यांनी डिस्ट्रीब्यूट करावी, म्हणजे त्यांना आमच्याशी कसं वागावं हे निश्चितच कळेल. आणि मी अजून काही गोष्टी सांगू इच्छितो. खरं म्हणजे त्या खासदार प्रतापराव पाटील यांच्याशी निगडीत आहेत. सर आम्ही आत्तापर्यंत सगळं तुम्हाला दिलं. आम्ही जन्मलो, आम्ही व्यवसाय केला, आम्ही इन्कम टॅक्स भरला, आम्ही कन्झम्पशन टॅक्स भरला, सगळं काही आम्ही भरलं. आता तरी आम्हाला काही नको. मी माझ्या सीएला विचारलं की मला किती दिवसपर्यंत असे आम्हाला आमचे हे काही दाखल करावे लागतील, ते म्हणे मरेपर्यंत. म्हणजे याचा अर्थ काय, केव्हा तरी आम्हाला सूट द्या, 70 नंतर द्या, 75 नंतर द्या. खूप झालं, आम्ही दिलं, आम्ही सर्वच काही सरकारला दिलं, नाही सेवा दिली, सर्व काही दिलं. आणि या प्रकारे आता मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की आफ्टर 75 तरी कमीत कमी आम्हाला इन्कम टॅक्समध्ये लागू नयेची काळजी घ्या. आज आपल्या देशाचं उत्पन्न 1,26,000 आहे असं म्हटलं जातं. तर माझी अशी विनंती आहे, एवढं जर तुमचं उत्पन्न आहे या देशाचं तर सर्व सिनियर सिटिझन्सला 10,000 रुपये महिन्याला मानधन द्यायला काय हरकत आहे. म्हणजे तुमचं उत्पन्न आहे ना 1,26,000 असं तुम्ही म्हणता ना पर कॅपिटा, तर मग द्या आम्हाला 10,000 रुपये. 10,000 जमत नसेल 7,000 तरी द्या. अशा प्रकारची आपण योजना प्रतापरावांनी या कराव्या. आम्ही खरं जे काही आम्ही आतापर्यंत जपून ठेवलं होतं, आम्हाला माहीत होतं की बँकेत ठेवलं की सेफ राहतं, आम्ही बँकेत ठेवलं, त्याच्यावरचे तुम्ही इंटरेस्ट कमी केले. आम्ही जगायचं कसं हा आता आमच्या पुढचा प्रश्न आहे. महागाई तर वाढत आहे आणि आमचे इंटरेस्ट जे काही येत होतं, अपेक्षा होती ते तर कमी होत आहे. म्हणजे या गोष्टीवर खरं म्हणजे विचार करण्याचा हवा असं माझं स्वतःचं मत आहे. बऱ्याच वेळेस मी माझे जे काही आमची मुलं अमेरिकेमध्ये गेलेली आहेत त्यांना मी असं विचारतो की बाबा तुला लग्न करायचं आहे, ती म्हणतात हो, पण मला भारतातलीच बायको पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. कारण असं आहे की त्याला आपली भारतीय महिला जी आहे ही खूपच लॉयल असते, प्रामाणिक असते, टिकून राहते, घटस्फोटाचे संधी फार कमी असतात, म्हणून तो भारतीय स्त्रीला तो खरं म्हणजे प्रिफर करत असतो. आज मी असं म्हणेन की भांडवलशाही स्पर्धेपायी तुम्ही अमेरिकेत जात आहात, सगळीकडे जा, आमचं काही म्हणणं नाही. पण नंतर मात्र भांडवलशाहीच्या मध्ये स्पर्धा अपेक्षित आहे. 60 वर्षानंतर आम्हाला स्पर्धा अपेक्षित नाही.
म्हणून आम्ही समाजवादी विचाराने जगायला पाहिजे आहे, हे माझं स्वतःचं मत आहे. मी प्रतापरावांना परत एकदा विनंती करतो की आमचे रेल्वे कन्सेशन बंद झालेले आहेत, कृपया आपण लक्ष द्यावे आणि या जे काही आम्हाला कन्सेशन मिळत होते त्या आम्हाला मिळवून द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. मी डॉक्टर सुनील लहाने साहेबांना अशी विनंती करतो की आम्ही घर बांधलं, आम्ही तुम्हाला मालमत्ता कर दिला, कित्येक वर्ष दिला, तुम्ही तर टॅक्स वाढवतच चालला, म्हणजे तुम्ही काही कमी करायचा तुमचा विचारच नाही. ज्येष्ठ नागरिकाविषयी तुमच्याकडं काहीच येणं नाही. आम्ही घर बांधलं, आम्ही आमच्या भाड्यामध्ये राहिलो काय? कारण महानगरपालिकेचं धोरण असं आहे, तुम्ही राहताना मग 3 महिन्याचं कमीत कमी भाडं द्या. म्हणजे काय? अरे या माझ्या 2 रूमचं माझं घर आहे, 3 रूमचं घर बांधलं माझ्यासाठी आहे आणि तुम्ही आम्हाला परत टॅक्स दरवर्षी वाढवत आहात, 4 वर्षाला वाढवत आहात. थोडी तरी आमचा विचार करा आणि थोडं सिनियर सिटीजन्सला आणि जी काही केंद्र आहेत, विरंगुळा केंद्र आहेत, आज सिनियर सिटीजन जे काही भवन आहे, ज्येष्ठ नागरिक भवन द्या आमच्या ताब्यात. तुमच्या अडचणी असतील आम्हाला मान्य आहे, पण त्या अडचणीवर मात करा आणि त्या अडचणीवर मात करून आम्हाला त्या ठिकाणी काही रिक्रिएशन्स, विरंगुळा केंद्र या प्रकारे तिथे करू द्या. या प्रकारच्या भूमिका जर सर्वांनी आपण घेतल्या आणि मला वाटतं की वृद्धांशी कशा प्रकारे वागावं असंच नाही, पण त्यांचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत त्यांना कसं हँडल करावं याचं पण ट्रेनिंग सेंटर मला वाटतं तेजस माळवतकरांनी नांदेडला सुरू करावं. कारण आज आपल्याकडे नर्सिंग कन्सर्न विथ ज्येष्ठ नागरिक नाहीच आहे, त्याच्यामुळं ते फार मोठा प्रश्न आहे. असे ट्रेनिंग सेंटर या प्रकारे जर यांनी सुरू केले तर मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांचं जीवन सुसह्य होईल. आणि आजच्या दिवशी खरं म्हणजे तेजस माळवतकर, त्यांचं डिपार्टमेंट आणि फेस्कॉम यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, एक व्यासपीठ निर्माण करून दिलं, याबद्दल मी त्यांचा सर्वांचाच आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.